नमस्कार, मी डॉक्टर मानसी पवार, त्वचारोग तज्ञ, नाशिक। आज आपण फंगल इन्फेक्शन यामध्ये घ्यावयाची काळजी याविषयी जाणून घेऊयात। जसं मी पूर्वी तुम्हाला सांगितलं की फंगल इन्फेक्शनची वेगवेगळी कारणं आहेत। सो आज आपण याविषयी काळजी काय आपण घेऊ शकतो याविषयी बघूया। फंगल इन्फेक्शन ज्या वेळेला कोणाला होतं त्यावेळेला बॉडी फोल्ड्स आपल्याला स्वच्छ करणं गरजेचं असतं। अंघोळीनंतर अंग स्वच्छ कोरडं करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्यामुळे घरामध्ये कोणाला इन्फेक्शन होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो, तर आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टी जसं साबण, टॉवेल, कपडे वेगळे भिजवून वेगळे धुणे आणि त्वचारोग तज्ञांनी जी आपल्याला तारीख दिलेली असते त्या तारखेला येऊन दाखवणे हे खूप जास्त महत्त्वाचे असते। आज आपण बघतो की फंगल इन्फेक्शनला रेजिस्टन्स आलाय, म्हणजे फंगल इन्फेक्शन मध्ये फंगसमध्ये एवढी कॅपॅसिटी आली आहे की डर्मॅट्स म्हणजे त्वचेचे डॉक्टर जे चांगले औषधं देता आहे ते ती पचवायला लागली आहे, डायजेस्ट करते। त्यामुळे ज्या वेळेला कोणाला फंगल इन्फेक्शन होतं, ज्याला आपण मराठीमध्ये बुरशी, गजकर्ण किंवा रिंगवर्म किंवा टिनिया असे म्हणतो, ज्यामध्ये गोल रिंगणासारखे चट्टे येतात, त्यावेळेला स्वतः मेडिकल मधून घेऊन काही क्रीम न लावता त्वचारोग तज्ञांच्या सल्ल्याने योग्य ट्रीटमेंट करणं खूप जास्त गरजेचं आहे। धन्यवाद।